नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणेकरांच्या सार्वजनिक वाहतुकीसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या TMT अर्थात ठाणे परिवहन उपक्रमामध्ये दिवाळीपर्यंत 100 वातानुकूलित विद्युत, 100 CNG आणि 10 डबल डेकर बसगाड्या टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत. विशेष म्हणजे 10 पैकी पहिली डबल डेकर बसगाडी आज ठाणे शहरामध्ये दाखल झाली. नोंदणी प्रक्रिया उरकून ती 10 ते 15 दिवसामध्ये प्रवासी सेवेसाठी उपलब्ध होणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून 407 बसगाड्या सध्या आहेत. त्यापैकी 380 बसगाड्या प्रत्यक्षात प्रवासी सुविधेसाठी चालवण्यात येतात. शहराची लोकसंख्या 27 लाखांच्या घरामध्ये गेली आहे. ठाणे परिवहन उपक्रमाला PM E-बस योजनेअंतर्गत 100 वातानुकूलित विद्युत बसगाड्या मंजूर झाल्या आहेत. याशिवाय पालिका GCC तत्वावर 100 CNG बसगाड्या घेणार आहेत. या बसगाड्या येत्या दिवाळीपर्यंत टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत. विधान परिषदेच्या आगामी 12 तारखेला होणाऱ्या निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाकडून श्री बच्चू कडू आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या 9 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. शिवसेना शिंदे पक्षाकडून कुणाला उमेदवारी दिली जाते याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उत्सुकता होती. अखेर नीलम गोऱ्हे आणि प्रहार पक्ष संघटनेचे श्री बच्चू कडू यांना उमेदवारी बहाल करण्यात आली आहे. श्री बच्चू कडू यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेतलं असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी बहाल करण्यात आली आहे. या ठिकाणी उद्धव ठाकरे निवडणुकीला उभे राहतील का अशा प्रकारची चाचपणी होत होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांना उमेदवारी देऊन सर्व प्रकारच्या चर्चांवर पडदा टाकला आहे. तर अजित पवार गट आता उमेदवारी कोणाला बहाल करतं हे बघणं देखील औत्सुक्याचं असणार आहे. भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, TV, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद.
आता एक नजर टाकूया विविध पक्षांकडून कुणाकुणाला उमेदवारी बहाल करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीकडून सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून नीलम गोऱ्हे त्याचप्रमाणे बच्चू कडू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विधान परिषदेसाठी झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी बहाल करण्यात आली आहे. तर शिवसेना ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमधील पाणीसाठा 28% आल्याने पालिका प्रशासनाने 10% पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेकडून ठाणे महापालिका क्षेत्रात होणाऱ्या पाणी पुरवठ्यातही 10% कपात लागू होण्याची शक्यता आहे. याशिवाय यंदा पावसाचं प्रमाण कमी असल्याच्या अंदाजामुळे ठाणे शहराला इतर स्रोतांमधून मिळणाऱ्या पाणी पुरवठ्यात देखील कपात होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. परिणामी ठाणे शहरावर पाणी कपातीचं सावट असल्याचं चित्र आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खार्डन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.